नमस्कार मंडळी, आज आपण मस्त असा खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत खमंग असा बेत करणार आहोत मेथीपासून पौष्टिक असा। तर तुम्ही बऱ्याच वेळेस मेथीची भाजी वगैरे खाल्ली असेल, पण तुम्ही मंडळी कधी मेथीची भाजी खाल्ली आहेत का? नक्की कमेंट करून सांगा। आणि आज आपण मस्त असे खमंग, आतून हलके फुलके, जाळीदार, मऊ लुसलुशीत आणि वरून कुरकुरीत असे मस्त असे मेथीचे भजी किंवा पकोडे कसे करायचे ते बघणार आहोत। तर मस्त पावसाळा सुरू आहे, तर आज आपण भरपूर बाजारामध्ये अशी मस्त कवळी अशी भाजी येते मेथीची, त्यापासून आधी मस्त असे आज आपण मेथीचे पौष्टिक असे तेवढे टेस्टी लागतात हे भजे बनवून तयार, वरतून कुरकुरीत आतून नरम होतात हे। चला तर मग हे पकोडे मेथीची भजी कशी बनवायची ते पाहूयात। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। ही रेसिपी तुम्ही फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती देखील पाहू शकता। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी बाउलमध्ये पाऊण कप एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे। इथे मी आपले भजे कुरकुरीत होण्यासाठी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपले भजे छान असे आतून मस्त असे मऊ लुसलुशीत हलके फुलके व्हावे याच्याकरता इथे मी घेतलेला आहे 2 चमचे रवा। आता या पिठामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर टाकायचे, 1 चमचा लाल तिखट टाकायचे, काश्मीरी लाल तिखट, आणि अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायचे। इथे मी अर्धा कप फ्रेश दही घेतले, ते टाकायचं, टेस्ट खूप छान येते अर्धा कप दही टाकल्यामुळे। 2 मीडियम आकाराचे कांदे चिरलेले आडव्या आकारामध्ये मोठे चिरून घेतले, ते टाकून घ्यायचे। मी इथे अर्धी जोडी मेथी घेतलेली आहे। मेथी आहे ती निवडून घेतली आणि स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, म्हणजे माती वगैरे असते ती सर्व पानावरची निघून जाते, आणि चिरून घेतली बारीक अशी। आणि याच्यामध्ये आपल्याला पिठामध्ये टाकायचे, इथे मी अद्रकची पेस्ट टाकलेली आहे, लसणाची अर्धा चमचा पेस्ट टाकलेली आहे, त्याने खूप छान अशी चव येते। अगदी थोडीशी मुठभर अशी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचे। मीठ टाकल्यानंतर आता आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला आहे ते पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही, जी मेथी आणि आपण जे पीठ घेतलेलं आहे ते चोळून घ्यायचे, म्हणजे कोट करून घ्यायचं या मेथीला व्यवस्थित असं कोट करून घेतल्यानंतरच मग आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। लगेच पाणी ॲड करायचं नाही आहे, कारण मेथीमध्ये सुद्धा पाणी असतं, त्याच्याकरिता पीठ पुन्हा पातळ होऊ शकतं। बघू शकता अगदी ओलसर झालेलं आहे दह्यामुळं। आणि आता पाणी टाकायचं अगदी थोडंसं, अगदी पाऊण कप पाणी घेतलेलं आहे वाटीमध्ये, अगदी थोडं थोडं टाकतच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। मला साधारण अर्धा कप एवढं पाणी लागलं हे पीठ मळताना। आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे गोळा जो आहे तो मळून घ्यायचा आहे। आणि हे पीठ मळत असताना भज्याचं आपण कांदा भजी करतो ना गोलवाली, ते अगदी तसंच मळून घ्यायचं आहे भज्यासारखंच पीठ। मेथीच्या भजीसुद्धा बघू शकताय इथे आपलं पीठ देखील मळून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण हलके फुलके मस्त जाळीदार आपले मेथीचे भजी व्हावे याच्याकरता इथे मी अगदी चिमूटभर इथे आपण खाण्याचा सोडा टाकलेला आहे। त्याच्यामुळे काय होतं, आपले हलके फुलके भजे होतात, त्याच्याकरता आपल्याला इथे सोडा टाकायचा आहे, पण छान होतात भजे, त्याच्यासाठी टाकलेला आहे मी। आता हे जे सोडा टाकलेला आहे नीट व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता लगेच आपलं पीठ देखील रेडी झालेलं आहे। आता आपण लगेच भजी करायला घेणार आहोत। इथे मी शेजारीच लगेच गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे, आणि तेल गरम करत असताना जास्त हाय गॅस ठेवायचा नाही आहे, मीडियम गॅस ठेवूनच आपल्याला हे भजे तळून घ्यायचे। जर तुम्ही लो गॅस जर ठेवला तर भजे जास्त तेलकट होऊ शकतात, त्याच्याकरता आपल्याला मीडियम गॅस ठेवूनच हे भजे तळून घ्यायचे। आता पाणी हाताला पाणी लावून आपल्याला हे पीठ मिश्रण घेऊन आपल्याला भजे सोडायचे, या पद्धतीने बघू शकताय असे बोटाने सोडायचे व्यवस्थित असे, बघू शकताय तुम्ही या पद्धतीने मी इथे भजे देखील सोडून घेतलेले। आणि सुरुवातीला आहे ते हातला म्हणजे झाऱ्या वगैरे लावायचं नाही, म्हणजे आपले तुटू शकतात भजे। मेथीचे भजे कढईमध्ये सोडल्यानंतर ह्याला झाऱ्या वगैरे अजिबात लावायचं नाही। 1 ते 2 मिनिट झाले की मग ह्याला पलटी मारून घ्यायची, म्हणजे खालून मोकळे करून घ्यायचे, आणि दोन्ही बाजूने आता आपल्याला गोल्डन रंगावरती म्हणजे सोनेरी रंगावरती हे भजे तळून घ्यायचे। भजे बघू शकताय सोडा टाकल्यामुळे छान असे टम्म देखील फुगले, त्याच्याकरता सोडा टाकायचा। सोडा जर नाही वापरला तर तुमचे भजे जे आहेत ते चपटे होऊ शकतात।
छान होणार नाहीत, त्याच्याकरता सोडा टाकायचा अगदी चिमूटभर, त्यामुळे भजे अगदी टम्म देखील फुगतात आणि हलके फुलके जाळीदार तयार होतात। आता हे आपल्याला छान सोनेरी रंगावरती तळून घेतल्यानंतर तेलामधून आपल्याला काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये। बघू शकता अगदी मस्त बनवून तयार होतात। आता हे भजे तेलामधून काढून घेऊयात। आता दुसरी देखील बॅच आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम ठेवताना लक्षात घ्या मीडियमच ठेवायचे, हाय गॅस ठेवायचं नाही। हाय गॅस ठेवला तर आतून कच्चे राहू शकतात, जर तुम्ही लो गॅस ठेवला तर तेल पिऊ शकतात भजे। आणि भजे तेलात सोडताना पाण्याचा हात लावायचा आहे, हाताला पाणी लावायचं आणि भजेचं मिश्रण आहे ते तेलामध्ये सोडून घ्यायचं। म्हणजे असं केल्यामुळे काय होतं, भजे आहेत ते पटपट सुटले जातात हातातून आणि छान बघू शकता अगदी आपल्याला हे भजे तेलामध्ये भजे सोडून घेतल्यानंतर 1 ते 2 मिनिट भज्यांना झाऱ्या वगैरे लावायचं नाही। 1 ते 2 मिनिटानंतर ते खालून थोडेसे मोकळे झाले की मग झाऱ्याने आपल्याला अलटून पलटून घ्यायचे, सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे। बघू शकता अगदी मस्त कलर आलेला, हलके फुलके मस्त जाळीदार तयार झाले, टम्म देखील फुगलेत। आता आपण मस्त असे गरमागरम असे भजे खाण्यासाठी तयार झाले आहेत। हे सगळे भजे तळून घेतले आहेत, आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही अगदी मस्त बनवून तयार होतात, अगदी हे भजे खाण्यासाठी अगदी बनवून तयार झालेले आहेत। बऱ्याच वेळेस मुलं भाज्या खात नाहीत, म्हणजे मेथी वगैरे खात नाहीत, तर तुम्ही अशा पद्धतीने मुलांना मेथीची भजी बनवून दिले तर मुलं फस्त करतील, तुम्हाला खात्री देते। अगदी मस्त बनवून तयार होतात हे मेथीचे भजे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा। बघू शकता की तुम्हाला आतून तोडून दाखवते, अगदी हलका फुलका जाळीदार, बाहेरून कुरकुरीत आतून मऊ असे नरम झालेले आहेत। बघू शकता तुम्ही मस्त बनवून तयार, अगदी चवीला तर अप्रतिम चवीचे लागतात। तुम्ही सुद्धा या वीकेंडला किंवा तुम्हाला गरमागरम पटकन काहीतरी खायचं असेल तर तुम्ही हे भजे मेथीचे भजे नक्की करून बघा, फार आवडतील। मंडळी, जर माझ्या रेसिपी जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा। आणि या रेसिपी तुम्ही फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती देखील रेसिपी पाहू शकता, इंस्टाग्रामला फेसबुकला देखील फॉलो करा। मंडळी, तुम्ही रेसिपी कोणत्या शहरातून बघताय कमेंट करायला विसरू नका। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर पुन्हाच अशा मस्त खमंग रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।